नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार, भाजपाने मांडली रोकटोक भूमिका। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपयासाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत कशा पद्धतीने वाट पाहावी लागणार आहे व भाजपाने मांडलेली ही रोकठोक भूमिका काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, आजची व आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपयासाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार, भाजपाने मांडली रोकठोक भूमिका। बघा अपडेट काय आहे या लाडकी बहीण योजनेसंदर्भात। नेक्स्ट इन्स्टॉलमेंट, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवलं आहे आणि 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले। या निवडणुकीत राज्यातील 288 जागांपैकी 50 जागा ही काँग्रेस, शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व त्यांच्या मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत, तर महायुतीने तब्बल 235 जागा जिंकल्या आहेत। महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे। महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत हे अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे। त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे आणि दरम्यान निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा सत्ता मिळवली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ आणि राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे, त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात 2100 म्हणजे 2100 रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे। आणि याच दरम्यान महिलांना 2100 रुपये मिळण्यास 7 ते 10 महिने लागू शकतात असं देखील दिसतंय। राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल, मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी या महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही। आणि अशातच महाराष्ट्र भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून जाणवतंय की या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो। मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली। या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोकठोक या ठिकाणी भूमिका मांडलेला आहे। बघा सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले नेमकं। या मुलाखतीवेळी सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू, महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही या ठिकाणी दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण कराल का? पुन्हा प्रश्नचिन्ह। कारण राष्ट्रवादीने म्हणजे अजित पवार म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं। यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आम्ही 100% ते आश्वासन पूर्ण करू। महिलांना दिली जाणारी रक्कम ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल। निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल। मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं। महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्पपत्रातून दिलेली आश्वासनं हे धुळीस मिळू देणार नाही। आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला 2100 रुपये देण्याची क्षमता आहे। मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल। वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार, जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यांपासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा या ठिकाणी केली जाईल।
आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा। या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये जे मिळणार होते त्या 2100 रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार। भाजपाने मांडलेली ही रोकटोक भूमिका काय आहे ते सर्वांपर्यंत पोहोचणं हाच आपल्या या चॅनलचा एकमेव उद्देश आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।